नमस्कार, मी श्याम उगले. आपण पाहतात फ्री मीडिया. सिंहस्थ कुंभमेळा अवघा 2 वर्षावर येऊन ठेपला आहे. यामुळे राज्य सरकारकडून सिंहस्थाच्या पूर्वनियोजनाची तयारी वेगाने सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा त्र्यंबकेश्वर आणि नाशिकचा दौरा करून तेथील साधू आणि प्रशासन, नागरिक यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एकीकडे राज्य सरकार गोदावरी स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, कुंभमेळ्यासाठी साधूग्राम, साधू महंतांच्या अपेक्षा याची पूर्वतयारी करत असतानाच रेल्वे प्रशासनही त्यांच्या वतीनं सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना रेल्वेची सेवा देण्यासाठी तयारी करत आहे. आपल्याला माहीतच आहे की नाशिक रोड रेल्वे स्थानकासाठी यापूर्वीच रेल्वे मंत्रालयानं पीठ आणि टर्मिनल मंजूर केलं आहे. परंतु हे पीठ आणि टर्मिनल नेमकं उभारायचं कुठं हा रेल्वे प्रशासनासमोरचा मोठा प्रश्न आहे. कारण नाशिक रोड रेल्वे स्टेशनला लगत असलेले देवळाली कॅम्प, ओढा आणि त्यापुढे गेलेले कसबे सुकेने आणि खेरवाडी या रेल्वे स्थानकांजवळ रेल्वेकडे एवढी जागा नाही की यापैकी कुठल्या तरी एका स्टेशनच्या जवळ ते पीठ आणि टर्मिनल उभारू शकतील. यामुळे त्यांना राज्य सरकारकडून एका मोठ्या जागेची आवश्यकता आहे. राज्य सरकारने त्यांना जागा दिली. ज्या स्टेशन जवळ जागा दिली जाईल तेथे पीठ आणि टर्मिनल उभारलं जाईल अशी परिस्थिती आहे. यावर्षी प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यासाठी एका वेळेस एका स्टेशनवरून 300 गाड्या सोडल्या जात होत्या अशी व्यवस्था तयार करण्यात आली होती. स्टेशनवरून एवढ्या मोठ्या संख्येनं गाड्या सोडल्या जात होत्या म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक प्रयागराजच्या कुंभमेळ्यासाठी येऊ शकत होते. प्रयागराज शहरामध्येच 2 जंक्शन रेल्वे स्टेशन होते. एकावरून स्पेशल ट्रेन सोडल्या जात होत्या तर एका स्टेशनवरून नियमित ट्रेन येत होते. नाशिकचा विचार केल्यास नाशिक रोड रेल्वे स्थानक हे अत्यंत छोटं आहे आणि त्या लगत असणाऱ्या ओढा किंवा देवळाली कॅम्प तर ते त्यांच्याही पेक्षा छोटे आहेत. अशा परिस्थितीमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत रेल्वे प्रशासनाला नाशिक रोड, देवळाली, ओढा, कसबे सुकेने आणि खेरवाडी या 5 रेल्वे स्थानकांवरती मोठी व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठी सर्वात प्रथम त्यांना राज्य सरकारकडून जागा मिळवावी लागणार आहे. समजा राज्य सरकारकडून त्यांना जागा मिळाली नाही तर त्यांना टर्मिनल उभारण्यासाठी ओढा या रेल्वे स्थानकाचा विचार करावा लागू शकतो. मात्र त्यामुळे त्या ठिकाणी मोठं स्टेशनही उभारलं जाणार नाही, जास्त प्लॅटफॉर्मची संख्याही असू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून वेळेवरती त्यांना जागा उपलब्ध करून देणं फार आवश्यक आहे. या परिस्थितीमध्ये रेल्वे प्रशासनानं सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीनं काही नियोजन केलं आहे. त्याचा आज आपण थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करू. नाशिक रोड रेल्वे स्टेशनसह आणखी 4 म्हणजे एकूण 5 रेल्वे स्थानकांचा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीनं विकास केला जाणार आहे. मागील सिंहस्थामध्ये रेल्वेनं आलेल्या प्रवाशांच्या संख्येत यावेळेस किमान 20 पट वाढ होणार आहे हे गृहीत धरून प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती एका वेळेस 5000 प्रवासी थांबू शकतील अशा प्रकारची सुविधा उभारली जाणार आहे. नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर यासाठी 12 मीटर रुंदीचा ओव्हरब्रिज तयार केला जाणार आहे तर उरलेल्या 4 रेल्वे स्टेशनवरती 6 मीटर रुंदीचा ओव्हरब्रिज केला जाणार आहे. याशिवाय प्लॅटफॉर्मची संख्याही वाढवली जाणार आहे. आणखी विशेष म्हणजे की नाशिक रोड रेल्वे स्थानकावर एकही कुंभमेळा स्पेशल ट्रेन आणली जाणार नाही. ज्या नियमित गाड्या आहेत त्या नियमित गाड्या ह्या नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात येतील. उरलेल्या स्टेशनवरती या कुंभमेळा स्पेशल ट्रेन थांबवल्या जातील आणि तेथूनच त्या सोडल्या जातील. यामध्ये प्रामुख्यानं देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशनवरती मुंबईच्या दिशेकडून येणाऱ्या ट्रेन तेथे थांबवल्या जातील आणि मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेनही त्याच ठिकाणाहून सोडल्या जातील. म्हणजे मुंबई आणि कल्याण मार्गे गुजरात, राजस्थानवरून येणाऱ्या ट्रेन या देवळाली कॅम्पवरती येतील आणि तेथील प्रवाशांना नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी स्पेशल बसची सुविधा करावी असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारला दिला जाणार आहे. ओढा या स्थानकावरती उत्तर भारतातून येणाऱ्या ट्रेन थांबवल्या जाणार आहेत. या ठिकाणच्या ट्रेन ओढा स्थानकावर थांबतील. प्रवासी तेथून नाशिक किंवा त्र्यंबकेश्वरला जातील आणि नाशिक त्र्यंबकेश्वरवरून आलेले प्रवासी पुन्हा तेथून त्यांच्या मध्य आणि उत्तर भारतामध्ये जातील.
खेरवाडी या रेल्वे स्टेशनवरती नांदेड मार्गे येणाऱ्या रेल्वे उभ्या केल्या जाणार आहेत, तर कसबे सुकेने येथे पुणे मार्गे येणाऱ्या ट्रेन थांबवल्या जाणार आहेत. म्हणजे या 5 रेल्वे स्टेशनवरती कुंभमेळ्याच्या काळात काय व्यवस्था केली जाणार आहे याचं पूर्ण नियोजन रेल्वे प्रशासनाने केलेलं आहे. मात्र आता रेल्वे प्रशासनाला खरी गरज आहे ती राज्य सरकारकडून जागा मिळण्याची. राज्य सरकारकडून वेळेत जागा मिळाली तर ओढा या मोठ्या रेल्वे स्थानकावरती टर्मिनल आणि पीठची उभारणी केली जाऊ शकते, किंवा नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या लगतही जर मोठी जागा मिळाली, एक लहरे कॉलनीच्या बाजूला जागा मिळाली, तर तेथेही टर्मिनल उभं राहू शकतं. नाशिकला टर्मिनल व्हावं ही अनेक वर्षांची मागणी होती. ती मागणी केंद्र सरकारने किंवा रेल्वे मंत्रालयानं मान्य केलेली आहे. आता प्रश्न एवढाच आहे की राज्य सरकारनं नाशिक रेल्वे स्टेशनला टर्मिनल उभारण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देणे. त्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध झाल्यास रेल्वे प्रशासन सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने 500 कोटींची गुंतवणूक या 5 रेल्वे स्टेशनवरती करणार आहे. या 5 रेल्वे स्टेशनचा विस्तार होणार आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर गाड्या थांबू शकणार आहे. एकदा सिंहस्थ कुंभमेळा झाला की या रेल्वे स्थानकांचा वाढीव प्लॅटफॉर्मचा उपयोग भविष्य काळामध्ये नाशिक या टर्मिनलवरून देशभरात गाड्या सोडण्यासाठी आणि देशभरातून गाड्या येथे येण्यासाठी उपयोग होऊ शकणार आहे. म्हणजे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारल्या जाणाऱ्या किंवा सुधारल्या जाणाऱ्या या 5 रेल्वे स्टेशनचा उपयोग पुढची 12 वर्ष आणि त्यानंतरही अनेक वर्ष नाशिक हे रेल्वेच्या नकाशावर येण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. आतापर्यंत नाशिक हे फक्त मुंबईकडे जाणाऱ्या किंवा मुंबईकडून कलकत्ता दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी एक स्टेशन म्हणून त्याचा उपयोग होतो. या स्टेशनचा नाशिकसाठी फारसा उपयोग होत नाही, कारण या जाणाऱ्या गाड्यांच्या सुविधेनंच किंवा या गाड्यांच्या सोयीनुसारच नाशिककरांना आपलं वेळापत्रक ठरवावं लागतं. परंतु एकदा टर्मिनल झाल्यानंतर देशभरातून नाशिकसाठी स्पेशल गाड्या येतील आणि नाशिक स्टेशनवरून देशभरात वेगवेगळ्या शहरांमध्ये गाड्या सोडल्या जातील. याचा उपयोग नाशिककरांनाही होणार आहे. आणि दुसरं म्हणजे देशभरातील भाविकांना नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पर्यटनासाठी यायचे असल्यास त्यांना विशेष गाडी किंवा थेट गाडी उपलब्ध होऊ शकणार आहे. या सर्वांचा विचार केल्यास सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक हे रेल्वेच्या नकाशावरती ठळकपणे येऊ शकणार आहे. मात्र त्यासाठी गरज आहे ती राज्य सरकारने लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्याची आणि राज्य सरकारकडे येथील लोकप्रतिनिधींनी मागणी करण्याची. मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावरती आले, त्यानंतर कुंभमेळा मंत्र्यांनी दौरा केला, पण नाशिकच्या काही लोकप्रतिनिधींनी त्यांच्याकडे ही अत्यंत महत्वाची निकड आहे त्याबाबत निवेदन दिलं नाही, प्रस्ताव दिला नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी कुंभमेळा मंत्री आणि मुख्यमंत्री काय करतील त्याकडे निव्वळ बघत राहणं योग्य नाही. तर या दृष्टीनं आपल्या शहराच्या दृष्टीनं ज्या पायाभूत सुविधांची गरज आहे त्या सुविधा कशा उभारल्या जातील यासाठी थोडा पुढाकार घेतला तर आणखी चांगलं होईल. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.